शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. जय महाराष्ट्र. आज आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपलं डबलो? आणि याच्यामध्ये आज आहे देवांश, दुसरा आहे सिद्धांत आणि तिसरा आहे रुद्रांश. अरे चुकलो, रुद्रांश, सिद्धांत आणि देवांश. आणि देवांश पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसतोय. काय देवांश? देवांशने ट्रेन पण नाही पाहिली, ट्रेन पाहिली पण बसला नाही. त्याचं तिकीट रात्री काढले मी. देवांची मम्मी काय आली नाही. यायचं तुला? नाही यायचं म्हणते, सुट्टी भेटत नाही तिला. आणि आपलं टपलू गँग रेडी आहे आणि जेवण रेडी केलंय. दिनेश रेडी आहे, गाडीचे ड्रायव्हर. स्वराज द परेशान मॅन. आणि योजनाबद्ध काम करणार रोहिणी सर्वात लेट योजनाचा बादशाह. ओके, चलो रेडी का सगळे? चलो. अरे रेडी बाय गाय, रेडी. चलो. दिनेश कुठे गेला? चला निघाली तयारी. आम्ही लास्ट टॉयलेटला गेला. चला, ज्यांना कुठं बसायचं तिकडे बसा. एक एक्स्ट्रा घ्या इकडं. गेले वर्षा विहार रत्नागिरीला निघालो आम्ही. गणपतीपुळे, पावस, मार्लेश्वर असं सर्व करणार आहे आम्ही. आणि छानसा रेल्वेचा प्रवास. कोकण रेल्वे अतिशय सुंदर असते, पाण्यासारखी. त्यासाठी चालले. आपलं टपलू गँग पाठी आहे, अंधारामुळे दिसत नाही. आता वाजलेच 4:20. 20 मिनिटं लेट आहे. आम्ही 4ला निघायचं होतं. 9:30ला ट्रेन आहे आम्हाला. बघूया पुढचा प्रवास दाखवतो. टपलू गँग एक्सप्रेसवेला पोहोचलोय. खूप असा प्रॉब्लेम आला होता मध्ये. चाकणच्या पुढे HP चौकामध्ये ना, HP चौकामध्ये प्रचंड ट्रॅफिक. असं खूप कसे कष्ट करून आम्ही वेगळ्या मार्गे निघालो आणि आता एक्सप्रेसवेला पोहोचलोय. आता ऑन टाइम पोहोचतोय आम्ही ट्रेनसाठी. अशी जरा प्रॉब्लेम होता. आमचा छोटासा ब्लॉगर चिंग चॉंग आणि त्याची गँग पिंग पॉंग. आता आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने, म्हणजे पनवेलवरनं आमची ट्रेन आहे. आणि आता तुम्हाला आता मिसिंग लिंक मध्ये जे कनेक्टिंग लिंक आहे. 8-9 किलोमीटरचा बोगदा सर्वांना माहिती आहे. हा चमत्कार आहे. एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे की एवढा मोठा वे आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. अतिशय सुंदर असा हा रोड. नंतर त्याच्यानंतरचा जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आहे. आपलं टपलू गँग खुश झालेली आहे. मोठा आहे, मोठा आहे, बहुत ही बढ़िया है. ड्राइव करण्यात आहे. ड्राइव करने को बहुत मजा आ रहा है. स्मूथ गाड़ी चालवलं. 8 किलोमीटरचा बोगदा आहे. आत्ताशी 1 किलोमीटर आले. स्पीड लिमिट आहे 80. मोकार टोल पडेल आपल्याला, समजलं? सॉरी सर, आय डोंट. पडला पण असेल काय वेळेला. चाललाय 100च्या स्पीडने. गेला होता 100 पर्यंत. कॅमेरे आहेत ना आतमध्ये. मग सेन्सर आहे सगळे. हा एक जगातला चमत्कार. हँगिंग ब्रिज, जगातला सगळ्यात मोठा, हायेस्ट वायर रोपचा सगळ्यात मोठा ब्रिज. ते काम चालू आहे, त्यामुळे 40ची लिमिट दिलेली आहे. चला आता जाऊ दे. चल, इथं नाही कॅमेरा, त्याला कामामुळे दिले त्यांनी. यस. आपण इंडियामध्ये वाटतंय का? इंडियामध्ये एन्जॉय द व्ह्यू, एन्जॉय द व्ह्यू. फोटो काढाय पाहिजे रे, फोटो. रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. गँग उभी येतो. सगळे पोहोचले तिथं.
गाडी तिकडे नाही आली, एक गाडी पासिंगला गेली बाहेर प्रवास छान झालेला आहे एकंदरीत. नाश्ता वगैरे भरपूर केला आहे. इडलीचं नाही केला का? एकदम नाद ब्रह्म. नाद केला. किलर गॉगल ते उन्हाळा वाटतो यांनी. गॉगल सगळे नाही तू ये ना तिथं. नाही तुम्ही ब्लॉग घ्या ना म्हणून म्हणलं स्क्रीन करतो. आम्ही नाही, तू बोलतो. आवाजच येत नाही काय. एअरपोर्टला गेलं तरी आमच्या सोबत असतो. रेल्वे स्टेशनवर आमच्याकडे सगळी व्यवस्था करतो. त्याबद्दल त्याचे आभार. ट्रिपचे व्यवस्थापक बळीला सांगितले. ही गाडी आली आमची डब्ल्यू गँग. बसले दोन राहू महिना इथं. राहू महिना आपलं डब्ल्यू गँग. देवा खुश आहे. विनेश तर इथं दोन राघू महिना. डबल पॉईंट भेटलेला आहे आम्हाला. दोन राघू महिना इथे. बाकी आता यायची जर ते एक इकडे या तिकडे सगळा गोंधळ आमची मजा. आत्ता 10:30ला नाश्ता केला होता तरी भूक लागली. आत्ता 9:30ला खाल्लं तरी भूक लागली ना. काय बोलायचं आहे. खाण्या वाचून वाळलंय. खात्यात निघालो की रोहिणी आपली मस्त मेहंदीचा फोन घेते आणि आता तिने हा हत्ती काढलाय. तिने काढलाय आता आणि हा हत्ती आहे. तिच्यावर लिहिले खाली हा हत्ती आहे. कुठल्या अंकलने हत्ती वाटतो कमेंट करून सांगा. ते आर्टिस्ट. कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. मला चॅनल बंद पडेल. कोणाकोणाला हाती हातावर काढून घ्यायचं सौभाग्य प्राप्त करायचे त्यांनी संपर्क झाला. गणेश चिवडा खातानी देवा पहिल्यांदा. आणि हे बघा आमचं पिल्लू तेव्हा ते आम्ही रत्नागिरीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 4 वाजताची आमची जर्नी बनली आहे. सुंदर असं कोकणाचा एरिया. कपडा निसर्गाने मी आता पोचलो आहे सुशेगडला. हा आमचा सुशेगड होमस्टे सुंदर अशा बॅकवॉटरच्या ठिकाणी आहे. इथे लहान मुलं आमची बच्चू कंपनी सगळी खेळता येते. संध्याकाळची सुंदर हवा सुटलेली एकदम मस्त आणि मुलं इथे खेळता येते. सुशेगड होमस्टे लाईफ गुड. एकदम छान होमस्टे आहे. हे बॅकवॉटर आहे आणि इथं सुंदर अशी उंच नारळाची झाडे पाहू शकता. हे अतिशय सुंदर आहे. मी तो रीलवर पाहिला होता आणि तो मला मिळाला. मी तो शोधला आणि माझ्या मित्रांनी सुद्धा मला मदत केली. त्याची सुद्धा खूप खूप आभार. कसं वाटते सुशेगड होमस्टेला येऊन? खूप छान वाटते आणि खूप छान निसर्ग आहे. सनसेट सुद्धा आता पाहू शकतो आम्ही थोड्या वेळात. बसल्यावर इथं कसं वाटलं तुला? मस्त वाटतंय नाही तर बसल्यावर? खूप छान हवा लागते. आणि प्रवास कसा काय झाला? बोगदे वगैरे कसे होते? मस्त एकच नंबर. मजा आली ना प्रवासाची. आणि बघा सुशेगड होमस्टे आमच्या बॅक साईडला आहे, मागच्या बाजूला. आम्ही एक कॉमन रूम घेतला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 15-20 लोक झोपतील असा मोठा हॉल घेतला. त्यामुळे काय छान असं बरं वाटतं. फॅमिली आली ते एकत्र बसण्याची मजा आहे ती वेगळीच आहे. आणि बच्चू कंपनी आमची छान खेळती. मस्त
मस्त खेळते एन्जॉय करते. कॉमन रूम आहे मोठा, खूप सुंदर रूम आहे. AC आहे, फॅन आहेत. दिनेश आलाय आवरून आणि आता चहा प्यायला निघालोय आम्ही. हे चहा रेस्टॉरंट, ते छानसं निसर्गरम्य वातावरणात त्यांनी रेस्टॉरंट. ते चहा घेऊन वरती जाऊ शकता तुम्ही हवेशीर बसायला, किंवा खुर्ची बाहेर गवतात घेऊन जायचा. मामाची पोर चहा भरती. ए बाई थांब, ह्याच्यात पडन, त्याच्यात चहात पडन. मस्त ठिकाणी आता चाय घेतोय मी. चाय रोहिणी काही घेत नाही, तुला आवडेल. चहाचा मजा, बॅकवॉटर समुद्राच्या काठी मस्त छान. या ठिकाणी आम्ही इथं एक ऑब्झर्वेशन डेस्क बनवला. इथं उंच भाग आहे, इथं प्रॅक्टिस चालू आहे. करा 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 करा, फ्रेंडर फिरवतोय. इथं लई नाचू नका, डेस्क घालतोय. आणि आलेले आहे बिनेश तिथं फोटो काढण्याच्या प्रयत्नात. बिनेश माझी कॉपी करतो नेहमी. मी फोटो काढून झाल्यावर बिनेश कॉपी करतो माझी. अगं ला तांची नाही बाग गुतन पाय. आता संगीत खुर्चीचा मस्त कार्यक्रम आयोजित केलाय. सगळेजण एन्जॉय करतायत संगीत खुर्चीसाठी. हे पहा संगीत खुर्ची, बेस्ट संगीत खुर्चीचा आयटम. हे चालू करू का? मी इकडे बघणार आता, त्याला पळायचे आहे.